सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज दिवस आहे 6वा बॅक टू रुटीन चॅलेंजचा. जस्ट उठली आहे, बिलकुल मन नाही करत आहे की मी जाऊ आज वर्कआउटला, पण मी जाणार कारण उद्या संडे आणि उद्या संडे तर मी काहीच नाही करणार, सुट्टी घेईन सुट्टी. सो असंच असतं जेव्हा आपण रुटीन स्टार्ट करतो तेव्हा स्टार्टिंगला पीक एकदम हाय असतो, देन असा डाऊन होतो, मग परत आपल्याला ते ऑब्झर्व करून परत वरती न्यायचं असतं. सो दॅट्स ओके. आणि आज कोणता वर्कआउट, आज नॉर्मली लेग वर्कआउट वगैरे करेन आणि बघू आज काय काय करता येत आहे. भेटू पुढे. बाय. हॅव अ ग्रेट डे अहेड. आता वर्कआउटला जायचं आहे, पण याच्या आधी प्रत्येक वेळेला आफ्टर वर्कआउट ड्रिंक शेअर केलं आहे. वर्कआउटच्या आधी मी काय घेते हे नाही सांगितलं, सो मी आज हे सांगते. सो प्री वर्कआउट ड्रिंक एक बेस्ट सोर्स आहे, ते म्हणजे बीटचा ज्यूस. आणि सेकंड आहे की कॉफी. येस, कॉफी. तर कॉफी बेस्ट इन्स्टंट एनर्जी सोर्स आहे. फक्त गरम पाणी आणि त्यात कॉफी टाकून प्यायचे, साखर वगैरे नाही. आय नो खूप कडू लागेल, पण तसंच घ्यायचं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून घ्या. हे मी नेहमी नेहमी हे घेते, कारण हे खूप इझिली अवेलेबल असतं. सो बाय. सो आजचं वर्कआउट आहे शफलिंग. अगेन वन ऑफ माय फेवरेट वर्कआउट. ऑनेस्टली सांगते, जेव्हा पोलीस भरतीचं ग्राउंड करत होती तेव्हा माझं रनिंग वगैरे एवढं छान नव्हतं, पण हे वन ऑफ द वर्कआउट आहे ज्याच्यामुळे माझ्या रनिंगमध्ये मला खूप इम्प्रूव्हमेंट वाटली. याने रनिंगचं स्पीड आणि स्टॅमिना दोन्ही इम्प्रूव्ह होतो. आणि आता वनरक्षकचे वगैरे ग्राउंड बाकी आहेत, तुमच्या आजूबाजूला कोण करत असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना नक्की हेल्प होईल. आज मम्मीला डब्याला दिलंय भाकरी. याची रेसिपी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघा, खूप टेस्टी लागते. पूजाच्या आजचं मला सगळं जेवण आवडतं. आणि सगळ्यात जास्त टेस्टीवालं काय आवडतं? नाचण्याची भाकरी. नाही, कोथिंबीर वडी बनवलेली ती. हा, कोथिंबीर वडी तर खूप छान बनवलेली है ना? पण कधी कधी टेस्टी नाही. अच्छा, कधी बनवते. ओके पण चल. भाकरी छान बनवते. त्यांना बोल की ही रेसिपी तिने दाखवली आहे, बघा नंतर जाऊन. आणि ही रेसिपी पूजाने दाखवले, ती बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय. बाय, गुड मॉर्निंग. सो हॅलो एव्हरीवन. सो आज मी करते पॉलिटी. आणि कधी माझा मूड खराब असेल किंवा बोलतात ना अभ्यासाला कंटाळा वगैरे आला तर मी नॉर्मली पॉलिटी करते. तर आज मी पॉलिटीचे PYQ करते. तर एक गोष्ट अशी लक्षात आली, सो वाटलं मी तुमच्यासोबत शेअर करू. आता बघा, 2018ला असा क्वेश्चन आहे की संविधानाचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर आन्सर आहे BN राव. तर हे 2018च्या. तर सेम 2019ला काय विचारलं आहे? मॅच द कॉलम. इथे बरेच आहेत, पण इथे हा पॉईंट आहे की BN राव कोण होते? तर त्याचे सल्लागार होते. तर असाच सेम पॉईंट कचं 2. सो डायरेक्ट तुम्हाला हेल्प झालं असतं. सो मला एवढं बोलायचं आहे की PYQ का इम्पॉर्टंट आहेत. तर क्वेश्चन तसेच्या तसेच नाही आहेत. PYQच्या क्वेश्चनच्या आजूबाजूचा परिसर जरी तुम्ही नीट केलात ना, तरी पुढच्या पेपरला त्याचा खूप उपयोग होतो. सो आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.